मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नारायण तुकाराम मोरे, राहणार निल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज आपल्याला गहू या पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. कोणतं बी आहे काका गावाचं? हे श्रीरामचं आहे, 111. श्रीरामचं आहे का? मग तुम्ही याला कशा पद्धतीने लागवड केलं गव्हाला? याला पहिले तर आम्ही बेड पाडलेले आहे, असे पहिलेच होते बेड. म्हणजे जूनचेच बेड? जूनचे बेड आहे याच्यावर. मका कापली आणि ते चारा असं खाली टाकला. हे चारा खाली कोण टाकला? तर हे चारा जो ऑर्गॅनिक चारा हे राहतो, सेंद्रीकरण यांना वाढण्याकरता आपण चारा खाली पाडावा. हा बरोबर. सेंद्रीकरण जसं जसं आपल्या जमिनीचं वाढन तसं तसं मग आपल्याला नंतर जसं शेवटला बिजवाई फर्टिलायझर आहे, खत आहे, हे कमी लागतात. बरोबर. त्याच्यामुळे मग आपण जसं जसं सेंद्रीकरण आमचं पहिलीच वर्ष आहे आता हे जसं आता आपल्याला पहिले वर्ष यासाठी पद्धत करणे, मग ते यासाठी आम्ही थोडी आज व्हिडिओ पाहिले, मुलाखत घेतल्या, त्याच्या पद्धतीने आम्ही आता पहिलं वर्ष असं केलं. तरी पहिल्या वर्षामध्ये बरंच आमचं आता हे उत्पन्न असं चांगलं दिसतंय यासाठी. आणि आमचं पहिली गोष्ट तर नांगरणी वखरणी जे बी मशागत असेल ते बिना मशागतचं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. बरोबर. काहीच आम्ही मशागत काहीच केलेलं नाहीये आणि हे टोकांना पेरलेलं गहू. मग आता एका बेडवर किती तास लावलेली तुम्ही? हे 5 तास लावलेली एका बेडवर. मग काही शेतकरी जे यांना ड्रीप ना लावत्या ते 2च तास लावत्या, मग त्याला पाणी पाऊसच नाही. मग या 5 बेडला पाणी कसं पाऊसन 5 तासाला? हे 5 तासाला थोडं कमीच पडलं. 2 नळ्या असल्या तर भरपूर होते. तर हे थोडं बेडमुळे वल्ला असल्यामुळे बेड भरून राहतो, त्याच्यामुळे हे वल्ला असल्यामुळे कव्हर झालं. पण थोडं मला तर वाटतं कमी झालं. 2 नळ्या असल्या तर भरपूर होत. मग आता हे तुम्ही लावलेले समजा किती एकर मध्ये लावलं तुम्ही श्रीरामचं गहू? आता हो, श्रीराम जवळपास 1.5 एकर आहे आमचं इथं. समजा हे 52 एकर जे पण पलीकडे 1 एकर भरी 1.5 एकर आहे. तर मग याचं अवरेज कसं आहे आता नेमकं? आता याचं अवरेज अजून काढल्यानंतर कळेल आपल्याला आता किती होतं काय. अजून काही आपण पहिल्या वर्षीच आपलं हे एका उंबीत किती दाणे मग याच्या? त्याच्या उंबीत सरासरी आपण पाहिले आता हे किती निघते सांगता नाही येणार अजून. आपण जेव्हा काढू त्यावेळेस हे पडन. 1 2 3 4 5 6 7 8 10 20 पर्यंत दाणे दिसते असे एका लाईनीनं. एका लाईनीन फक्त दिसते? एका लाईनी समजा एका उंबीत 100 दाणे म्हणू शकतो आपण. हा, एका उंबीत 100. मग आता तुम्ही याला जेव्हा टोकनला लावलं त्या टायमाला खत कोणतं टाकलं? मग याला काय 10 26 26 1-1.5 गोणी टाकली तिने. नंतर मग थोडं फवारणी केली थोडी गावाची. लावून किती दिवस झाले मग याला? याला जर पाण्याचं तर जास्तच लागतं पाणी याला थोडं आपल्या याच्यापेक्षा. दुसऱ्या गावापेक्षा किती पाणी जास्त लागतं याला 3 ते 4 पाणी जास्त लागतं. 3 ते 4 पाणी. मग जे आता नंतर हा गहू निघल्यानंतर तुम्ही नंतर हे बेड तसंच ठेवणार आहे काय करणार? नाही, असंच आता याला काहीच नांगराचं नाही, काही नाही. याचं आम्ही याला शिलगावणार नाही, काहीच नाही, काहीच नाही. काय करायचं? अगदी मग असंच सडवायचं वावरामध्ये. जेणेकरून आम्ही सेंद्रीकरण वाढवण्याकरता हे सर्व प्रयत्न चालू आहे. आपल्या जमिनीचं सेंद्रीकरण जसा कमी होतो याच्यातून आपण काही शेतकरी काय करतात, फुकून फाकून मोकळे होतात, जाळून टाकतात. सरकारी कचरा आपल्यावर निर्मळ व्हायला पाहिजे असं आपली भावना झाली सर्व शेतकऱ्यांची. परंतु कोणाही असं करू नये. ते सर्व काडी कचरा ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये सडेन हे होईल तेव्हा हे सेंद्रीकरण आपलं जसं तसं वाढेल तसं तसं आपला खर्च आपल्याला कमी लागेल. बरोबर. तसं खत आपल्याला आज 2 बॅग टाकते, 2-3 वर्षानंतर आपण या अर्धे 1 बॅगवर येऊ, आपला जसा खर्च कमी होत चालला. बरोबर. तर मग आता मला सांगा, हे जे तुम्ही जेव्हा गहू लावला डायरेक्ट बेडवरच लावला, बाकी दुसरं काही खर्च? बेडवर बाकी काहीच नाही. ट्रॅक्टर मी कदरलो, ट्रॅक्टरवाल्या मागे नंबरला असतात त्यावेळेस भरपूर नंबर लावा पळा, याच्या मागे चालते भाऊ 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 करता करता ही पद्धत मी वापरायला सुरू केली. हे मस्त, मला तर चांगलं वाटलं यावर पहिलं वर्ष माझं. मग आता काही शेतकऱ्याला जर करायचं ठरलं तुम्ही काय सांगशाल मग त्याला व्यवस्थित समजा? हे फार मस्त उत्तम आहे. आपल्या शेतकऱ्यांना ओढ येणं असेल तर ही पद्धत वापरावं लागेल आपल्याला सर्वांना. जेव्हा आपले जसा जसा खर्च कमी होईल तसा मशागतचा खर्च किंवा तुमचा ट्रॅक्टरचा हे सर्व खर्च कसा कमी आहे, शेती पुन्हा सेंद्रीकरण वाढवण्याकरता अशी पद्धत चारा मुरजणं याच्यामध्ये. आणि चारा आता मुरजला आता हे काय सेंद्रीकरण वाढणारच याचा चारा. मग आता तुम्ही जेव्हा मागच्या वर्षी तेव्हा तिघसता तुम्हाला किती खर्च लागला आणि या वर्षी अशी पद्धत केल्याने किती खर्च कमी झाला? अर्ध्याला अर्धा फरक पडला डायरेक्ट. मग आता तुम्हाला या जूनच्या नांगरणं नाही, काहीच नाही काही. आता याला सुद्धा शेलगावनं नाही आम्हाला, फक्त गहू सोंगला की याच्यावरच पुन्हा काय आता पुढच्या वर्षी घ्यायचं आपल्याला
त्या पद्धतीने याच्यावर पेरणार. सोंग नाही हार्वेस्टरना काढणे का तुम्हाला? हे हार्वेस्टरनच काढू मग याचे ते काड्या राहणार नाही याच्यावर? राहील ना, मग ते तसेच सोडवायचे. कधी साडून द्या हे आपल्या कृषीमध्ये आपलं काही एक ते सडवाचं हे भेटतं आपल्याला, ते आणा याच्यावर फावरून द्यायचं, हे ऑटोमॅटिक सोडून जातं. सोडून जातात? सोडून जातं. म्हणजे हे शेती कशी वाटली तुम्हाला मग नंतर आता? हे एकदम भारी वाटलं मला. तुम्ही किती वर्ष करणार मग आज शेती? हे माझं म्हणणं आहे की बा सर्व शेतकऱ्यांना असं हे वापरायला पाहिजे आपण सर्वांना, जेणेकरून आपला खर्च कमी होईल शेतीचा, जेणेकरून 2 पैसे आपल्या शेतकऱ्याला मिळतील. तर काय जर सगळं ॲव्हरेज वाढला तर भाव राहत नाही, भाव असला तर जर सगळं कधी उत्पन्न कमी होतं, असे आपले सर्व शेतकऱ्याचे कोणी वाली नाही. तर असे तंत्रज्ञान वापरून आपण ते शेतकरी थोडा सक्षम होऊ शकतो. बरोबर आहे. मग आता हे जो तुम्ही गहू लावला समजा, तर आपण जो ट्रॅक्टरनं गहू पेरतो त्याचं ॲव्हरेज आता निघणार आहे का ह्या गावाचं? आता ॲव्हरेज त्याचं ॲव्हरेज निघणच ना. आता हे काय आहे, तर तुम्ही त्याच्यासारखंच वाटतं आपल्याला, काही जास्त वाटत नाही कमी होईल. टोकनना बी ज्यादा लागतं का ट्रॅक्टर? हे एकदम कमी. हे फक्त एवढं बी समजा हे 5 ते 6 किलो बी आहे फक्त एवढं. एवढं? आणि ट्रॅक्टरनं जर पेरला असतं ट्रॅक्टरला यायला लागलं जवळपास 40-35-40 किलो बी लागलं असतं. बरोबर आहे. मग टोकनला एका ठिकाणी किती दाणे पडते आता असे? हे 5-6 दाणे पडतात, याच्यात बेड बनतं नंतर. मग बेड 5-6 बनत, हा 4-5 दाणे पडतात एका ठिकाणी. 4-5 दाणे? हे जवळपास 3 ते 4 इंचाचं फरक आहे मध्ये एखाद्याच्या. मग जेव्हा गहू लावला तेव्हा पतला वाटतो बरं हा थोडा? मग हा थोडं पतलं वाटतं आपल्याला, ज्यावेळेस पेरतो आपण त्यावेळेस असं वाटतं की काही जमणार नाही, का आपलं काम फसलं. भरपूर लोक हसायचे मला गावामध्ये, जेव्हा बाजूबाजूचे, अरे काय येडा झाला माणूस, काय करतोय, काय त्याचं काय खरंय. परंतु आता ज्यावेळेस हे उत्पन्न जसं आता दिसायला लागलं, तर लोक म्हणते बा काय वापर तुम्ही, कसं केलं काय. मग आता तुम्हाला काहीच करणे समजा, हे असंच ठेवणे आता बियाड काहीच नाही, हे काहीच नाही, नांगरणं नाही, मशागत नाही, काही नाही, काही नाही. हे परत हे आता हे असंच राहील. त्याच्यावर आपण ते कृषीमध्ये जाऊन सनी एक ते भेटतं आपल्याला, ते याच्यावर फावरून द्यायचं, त्यांना ऑटोमॅटिक नुरजून सनी मरून जाणार आहे. मग आता पाणी पाऊस पडला परत याच्यावर सुरू. तुम्ही जे गहू लावला मग या बियाडवर आता गवत नाही झालं का? त्याला आपण तणनाशक त्याच्यात तणनाशक मारू 1-2 फवारण्या तणनाशक घेतलं, ऑटोमॅटिक तण मरून मग जातं. तुम्ही याच्यात तणनाशक मारलं का? मारलं तणनाशक. मग तणनाशकनं जमीन खराब होत नाही का? नाही कशी नाही होत. हे हे जे याचा सेंद्रिय कर्म वाढला, तर तो ऑटोमॅटिक ते त्याला पॉवर सेंद्रिय कर्माचा वाढला, 5 ते 6-7 सेंद्रिय कर्म आपला गेला, हे आपले खत वापरायची गरज नाही याला. मग आता तुमच्या जमिनीला किती टक्के शेणखत भेटलं? तुम्ही जो चारा आहे जूनचा, तो चारा पुरा तुम्ही बेड मध्ये दाबला आता सगळ्या, पुरं शेणखत जमिनीला लागू होईल. हे सेंद्रिय कर्म यांना वाढणच 100% आपल्याला ही खात्री आहे. परंतु आता याला अजून, मला तर पहिली वर्ष आहे माझं आताशी, आता पुढच्या वर्षी किती वाढतो किती, आता मी माती परीक्षण करणार आहे. आता तर काही केली नव्हती मी, पण आता पुढे करेन. आणि मग हे जे तुम्ही केलं समजा असं, मग याला तुम्हाला आता पुढे नंतर कोणत्या मालाला खत गीत टाकायची गरज? काहीच गरज नाही. 3-4 वर्षानंतर तर मी खत बंद करणार आहे सगळं. पण नैसर्गिक शेती करणार आहे. जसं जे आपल्या शेतकऱ्यांना जे राज्यपालांना जे भाषण केलं ते सर्वांना ऐकावं, आणि हे ती पद्धत आपली नैसर्गिक शेती त्यांना ती करा, त्याचे राष्ट्रपतींना आपल्याला सर्वांना सांगितलंय, ती पद्धत आपण सर्वांना वापरायला पाहिजे, तेव्हा आपण शेतकरी वर येऊ शकतो. बरोबर. नारायण मोरेने आपल्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.